पुतण्याकडून चुलत्याचा खून केल्याचा प्रकार घडलाय। शेतातील सामायिक पाईपलाईन फुटल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील भुतवडा येथे दोन पुतण्यांनी विळा व दगडाने केल्याच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या चुलत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या प्रकरणी 2 जणांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मयताची पत्नी रंजना बळीराम रायभात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी हनुमंत रायभात व योगेश रायभात या 2 पुतण्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीचे पती व दीर या 2 भावांमध्ये शेतीचा वाद सुरू आहे। मागील 1 वर्षांपासून या प्रकरणाची न्यायालयात दावा दाखल आहे। शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास आरोपी हनुमंत रायभात व योगेश रायभात हे शेतात आले व सामायिक असलेली पाण्याची मोटार चालू करू लागले। यावेळी त्यांचे मयत चुलते व बळीराम रायभाते यांनी तुम्ही अगोदर आमच्या शेतात जी पाईपलाईन फुटली आहे ती दुरुस्ती करा व मगच पाण्याची मोटार चालू करा असे म्हणले। मात्र असे म्हणल्याचा राग आल्याने आरोपी पुतण्या हनुमंत रायभात याने शेतातील विळा घेऊन आपल्या चुलत्यास म्हणाला की मी जेलमध्ये जाईल पण तुला सोडणार नाही असे म्हणून विळाने हातावर, पोटावर व पाठीवरती वार करून गंभीर जखमी केलं। तसेच दोन्ही आरोपींनी फिर्यादीच्या हातावर देखील विळाने वार करून जखमी केलं। एवढ्यातच आरोपी थांबले नाही तर त्या दोघांनी त्या ठिकाणचा दगड उचलून फिर्यादी पतीच्या तोंडावर मारून जखमी केलं। या घटनेत दोघे चुलता व चुलती गंभीर जखमी झाले असून त्यांना जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तर या घटनेत 2 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।